श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचं खोटं. तुझं घर नाही हे, तुझ्या घरी निघून जा. रात्रीचे 10:30 वाजले होते. घरातलं पिवळं ट्यूबलाईट लुकलुकत होतं. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता आणि त्या आवाजावर मात करत वडिलांचा कडक रागाने भरलेला आवाज संपूर्ण घरभर घुमला. 12 वर्षाची जान्हवी दाराच्या आडोशाला उभी होती. तिच्या लहानशा मनाला अजून नात्याच्या गुंतागुंतीची पूर्ण समज नव्हती, पण त्या शब्दांचा अर्थ मात्र ती स्पष्ट ओळखत होती. आईला या घरातलं स्थान नाही. आई काही बोलली नाही. तिच्या हातातलं पातेलं थोडं थरथरलं, एवढंच. ती शांतपणे काम करत राहिली, पण तिच्या डोळ्यातलं पाणी ट्यूबलाईटच्या प्रकाशात चमकत होतं. तुझ्या घरी निघून जा, ते शब्द जान्हवीच्या मनात खोलवर कोरले गेले. त्या रात्री जान्हवी आईच्या कुशीत शिरली. आईने तिला घट्ट मिठी मारली, पण त्या मिठीत सुरक्षिततेपेक्षा जास्त असुरक्षितता होती. आई, हे घर आपलं नाही का? जान्हवीने हळूच विचारलं. आई काही क्षण गप्प राहिली, मग हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, घर सगळ्यांचंच असतं ग, फक्त कधी कधी लोक विसरतात. पण जान्हवीला जाणवलं आई खोटं बोलत होती, स्वतःला समजावत होती. त्या रात्री झोप येईपर्यंत जान्हवी छताकडे पाहत राहिली. तिच्या मनात एक प्रश्न ठाण मांडून बसला. स्त्रीचं स्वतःचं घर असतं का? माहेर, लग्नानंतर सासर, किती आयुष्यभर कुणाच्या तरी नावावरच्या घरात पाहुणीच राहते. त्या लहान वयातच तिच्या मनात एक निर्धार जन्माला आला. मी मोठी झाले की माझं स्वतःचं घर घेईन. कुणीही मला किंवा माझ्या आईला निघून जा म्हणू शकणार नाही. वर्ष निघून गेले. जान्हवी अभ्यासात चांगली होती. आई नेहमी म्हणायची, शिक ग, शिक्षण हेच खरं बळ असतं. वडिलांचा स्वभाव कडकच राहील. कधी राग, कधी शांतता. घरात वातावरण कधी व्यवस्थित, कधी ताणलेलं. पण जान्हवी आता सगळं आतल्या आत साठवायला शिकली होती. कॉलेजला गेल्यावर तिने पार्ट टाईम काम सुरू केलं. छोट्या छोट्या ट्युशन, डेटा एंट्री, इव्हेंटमध्ये काम. पैसे फारसे नव्हते, पण ती साठवायला लागली होती. तिच्या मैत्रिणी म्हणायच्या, तू एवढी का साठवतेस? एन्जॉय कर ना. ती फक्त हसायची. तिला कोणी सांगितलं नव्हतं की पैसे म्हणजे सुरक्षितता, पण तिने स्वतः अनुभवलं होतं. पैसे नसले की माणूस दुसऱ्याच्या शब्दावर जगतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर जान्हवीला एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी मिळाली. पगार फार मोठा नव्हता, पण तिच्यासाठी तो स्वातंत्र्याचा पहिला टप्पा होता. पहिल्या महिन्याचा पगार हातात आला तेव्हा तिने आईला साडी आणली. आईच्या डोळ्यात आनंद आणि अभिमान दोन्ही होते. इतके पैसे खर्च का केलेस? आई म्हणाली. खर्च नाही आई, गुंतवणूक आहे. जान्हवी हसत म्हणाली. त्या दिवशीपासून तिने एक वेगळी सवय लावली. पगार आला की आधी काही टक्के बाजूला ठेवायचे. RD सुरू केली, नंतर SIP, थोडं सोनं. कोणालाही सांगितलं नाही. तिच्या डायरीत मात्र एक वाक्य कायम लिहिलेलं असायचं, स्वतःचं घर, लक्ष. काही वर्षांनी जान्हवीचं लग्न ठरलं. अथर्व, समजूतदार, हसतमुख, मध्यमवर्गीय घरातला मुलगा, स्वतःच्या मेहनतीने उभा राहिलेला. पहिल्यांदा भेटल्यावर तो म्हणाला, मला साधं आयुष्य हवंय, खूप अपेक्षा नाहीत. जान्हवीला त्याचा प्रामाणिकपणा आवडला. लग्न ठरलं. घरात उत्साह. आईच्या डोळ्यात आनंदासोबत थोडी काळजीही होती. लग्नाच्या आधीच्या रात्री आईने तिचा हात हातात घेतला. आनंदी राहा ग, सगळ्यांना आपलंसं कर, नाती जपून ठेव. त्या शब्दात अनुभवाची सावली होती. जान्हवीने मनात पुटपुटलं, आई, मी घर जपेन, पण आधी स्वतःला जपेन. लग्नानंतर जान्हवी अथर्वच्या घरी आली.
घर मोठं नव्हतं पण नीटनेटकं. सासू पारंपरिक पण वाईट नव्हत्या. सासरे शांत स्वभावाचे. काका काकू शेजारीच. पहिले काही महिने स्वप्नासारखे गेले. अथर्व तिला खूप प्रेम करायचा. हेच आपलं घर आहे, तो अभिमानाने म्हणायचा. आपण सगळे मिळून राहणार. जान्हवी हसायची. पण जेव्हा कधी घरात वाद व्हायचे, एखादं कठोर वाक्य उच्चारलं जायचं, तिच्या मनातली जुनी जखम हलकीशी ठसठसायची. अथर्व खर्चिक होता. जीवन एकदाच मिळतं, तो म्हणायचा. सेव्हिंग नंतर करू. तो गॅजेट, बाहेर फिरणं, गिफ्ट सगळं मनमोकळं करत होता. जान्हवी काही बोलायची नाही. ती त्याच्या आनंदावर पाणी टाकू इच्छित नव्हती. पण प्रत्येक वेळी पैसे खर्च होताना तिच्या मनात एक विचार डोकावायचा. जर उद्या काही झालं तर? ती स्वतःच्या गरजा कमी करायची. नवीन ड्रेस घ्यायचा राहिला तर चालेल, पण बचत कमी होऊ देणार नाही. तिने लग्नाआधी साठवलेले पैसे अजूनही तसेच ठेवले होते. त्यावर ती हळूहळू आणखी भर घालत होती. एके रात्री बाल्कनीत उभं राहून ती आकाशाकडे पाहत होती. अथर्व मागून आला. काय विचार करतेस? ती चपापली. काही नाही. भविष्य. तो हसला. आपलं भविष्य उज्ज्वल आहे. टेन्शन नको. ती त्याच्याकडे पाहून हसली. पण तिच्या मनातला विचार वेगळाच होता. भविष्य उज्ज्वल असेल, पण जर वाईट सावली आली तर? त्या क्षणी तिचा निर्धार पुन्हा जागा झाला. त्या आठवड्यात जान्हवीने एका रिअल इस्टेट प्रोजेक्टची माहिती घेतली. छोटंसं 1 BHK. जास्त काही लक्झरी नाही, पण सुरक्षित. बुकिंग अमाऊंट तिच्याकडे होतं. ती ऑफिसमधून थेट साईटवर गेली. फॉर्म भरताना तिचे हात थरथरत होते. हे खोटं नव्हतं, पण एक गुपित होतं. तिने सही केली. त्या सहीसोबत तिने बालपणीचा तो निर्धार पूर्ण करण्याची पहिली पायरी टाकली. त्या रात्री घरी परतताना तिच्या मनात मिश्र भावना होत्या. आनंद, भीती, अपराधीपण. अथर्वला सांगावं का? तो गैरसमज करेल का? तो म्हणेल का माझ्यावर विश्वास नाही? तिने ठरवलं, आत्ता नाही. योग्य वेळ आली की सांगीन. कारण कधी कधी काही स्वप्ने शांतपणे वाढवावी लागतात. त्यांना शब्दांची गरज नसते. जान्हवीने त्या दिवशी फ्लॅटचं बुकिंग केलं आणि घरी परतताना तिच्या मनात विचित्र शांतता होती. ती आनंदी होती, पण हलकीशी घाबरलेलीही. ऑटोच्या खिडकीतून बाहेर पाहताना तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. तिच्या मनात परत विचार आला. मी खोटं बोलत आहे का? तिने स्वतःलाच विचारलं. नाही, हे खोटं नव्हतं. हे तिच्या मनाचं संरक्षण होतं. अथर्व हॉलमध्ये TV पाहत बसला होता. कुठे गेली होतीस? त्याने सहज विचारलं. ऑफिसचं थोडं काम होतं, ती म्हणाली. तो परत स्क्रीनकडे वळला. पण जान्हवीच्या मनात मात्र धडधड सुरू होती. त्या दिवसापासून तिचं आयुष्य 2 भागात विभागलं. एक सगळ्यांसमोर दिसणारं साधं आयुष्य. दुसरं तिच्या बँक खात्यातून दर महिन्याला जाणारी EMI. पहिली EMI गेली तेव्हा तिने मोबाईलवर मेसेज पाहिला. रक्कम पाहून तिच्या छातीत थोडं कळलं. ही फक्त रक्कम नव्हती, हा तिच्या सुरक्षिततेचा हप्ता होता. त्या महिन्यात तिने स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. ऑफिसमध्ये सगळ्या मुली दिवाळी सेलमध्ये शॉपिंग करत होत्या. तू काही घेत नाहीस? एका मैत्रिणीने विचारलं. नाही ग, काही गरज नाही, ती हसून म्हणाली. पण खरं कारण कोणालाच माहीत नव्हतं. 2-3 महिने गेले. एक दिवस अथर्वने बँक स्टेटमेंट पाहताना सहज विचारलं. अगं, तुझ्या खात्यातून दर महिन्याला एवढी मोठी रक्कम कुठे जाते? जान्हवी थोडी दचकली. इन्शुरन्स आणि काही गुंतवणूक आहे, ती शांतपणे म्हणाली. मला सांगितलं नाहीस? तो थोडा नाराज झाला. ती हलक्या आवाजात म्हणाली. सांगणार होते, विसरले. अथर्व काही वेळ गप्प राहिला.
त्याला विषय फार मोठा वाटला नाही, पण जान्हवीला मात्र जाणवलं हे गुपित जड होत चाललं आहे. त्या रात्री झोप येत नव्हती. छताकडे पाहताना तिच्या डोळ्यासमोर पुन्हा तो प्रसंग उभा राहिला. वडील आईला म्हणत होते, तुझ्या घरी निघून जा. आईच्या डोळ्यातलं पाणी, तिची असहाय्यता. जान्हवीने उशी घट्ट पकडली. मी ते पुन्हा अनुभवणार नाही, ती मनाशी म्हणाली. महिने सरत गेले. फ्लॅटचं बांधकाम पूर्ण होत आलं. एके दिवशी ती साईडवर गेली. तिच्या नावाचा छोटासा नेमप्लेट पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. जान्हवी अथर्व देशमुख. तिने भिंतीला हलकेच हात लावला. हा फक्त सिमेंट नव्हता, हा तिच्या आत्मसन्मानाचा पाया होता. ती हळूच म्हणाली, आई, आता कुणी मला निघून जा असं म्हटलं तर माझ्याकडे जाण्यासाठी घर आहे. दरम्यान सासरी वातावरण थोडं बदलायला लागलं. अथर्व एका कंपनीत नोकरी करत होता. पगार चांगला होता. घरात त्याचं कौतुक होतं. पण गेल्या 6 महिन्यापासून ऑफिसमध्ये एक विचित्र वातावरण होतं. दर महिन्याला 5 ते 6 कर्मचारी कमी केले जात होते. कधी HR कॉल, कधी अचानक मेल. रिस्ट्रक्चरिंग, कॉस्ट कटिंग, रोल रेसिडंट हे शब्द रोज कानावर पडत होते. एक दिवस त्याच्या जवळच्या मित्राला काढून टाकलं गेलं. त्या दिवशी घरी येताना अथर्व पहिल्यांदाच शांत होता. जान्हवीने विचारलं, काय झालं? तो म्हणाला, आज पुन्हा 5 जणांना काढलं. उद्या माझा नंबर आला तर? ती थोडी घाबरली. तू चांगलं काम करतोस, तुला काही होणार नाही. तो हलकं हसला. आजकाल चांगलं काम पुरेसं नसतं. काही दिवस विचार करून अथर्वने ठरवलं, तो नोकरीसोबत थोडासा टेक बेस्ड बिझनेस सुरू करणार. सुरुवातीला छोट्या प्रमाणात, मग त्यासाठी भांडवल हवं होतं. त्याने लोन घेण्याचा विचार केला. रिस्क होती, पण त्याला वाटत होतं, आज संधी आहे, उद्या उशीर होईल. रविवारची संध्याकाळ. सगळे जेवायला बसले होते. अथर्वने शांतपणे विषय काढला. बाबा, मला एक गोष्ट बोलायची आहे. वडील त्याच्याकडे पाहू लागले. ऑफिसमध्ये सतत लोकांना काढलं जातंय. मला भविष्यासाठी बॅकअप हवा आहे. मी छोटा बिझनेस सुरू करायचा विचार करतोय. काका लगेच मध्ये पडले. कशाला? चांगली नोकरी आहे, महिन्याला पगार येतो, रिस्क कशाला? अथर्व शांतपणे म्हणाला, कारण उद्या नोकरी गेली तर 6 महिन्यापासून दर महिन्याला लोक कमी होत आहेत. कसा करणार बिझनेस? वडील म्हणाले. अथर्व म्हणाला, मी लोन घेणार आहे. वडील थोडे कठोर आवाजात म्हणाले, आपल्या घरात कधी कर्ज घेतलं जात नाही. लोन, EMI ही आपली परंपरा नाही. अथर्वने समजवण्याचा प्रयत्न केला. बाबा, सगळेच आजकाल लोन घेतात. घर, गाडी, व्यवसाय हा गुन्हा नाही. काका चिडले. तू अजून घर चालवलं नाहीस. कर्जाचं ओझं काय असतं माहिती आहे? उद्या बिझनेस चालला नाही तर घराची अब्रू जाईल. अथर्व पहिल्यांदाच ठाम उभा राहिला. मी घरावर भार टाकणार नाही. लोन माझ्या नावावर असेल, रिस्क माझी. वडील टेबलावर हात आपटून म्हणाले, घरातला मुलगा कर्जात बुडाला तर त्याचा परिणाम सगळ्यावर होतो. आपल्या घराची शिस्त आहे, स्थिर नोकरी, स्थिर आयुष्य. अथर्वचा आवाज आता ठाम झाला. काळ बदललाय बाबा. आज स्थिर काहीच नाही. मी रिस्क आता घेऊ शकतो. वय आहे, उद्या उशीर होईल. काका हसले उपहासाने. लग्न झालं आणि मुलगा बदलला. जास्त स्वातंत्र्य मिळालं की असंच होतं. जान्हवीचा चेहरा पांढरा पडला. अथर्व लगेच म्हणाला, जान्हवीचा यात काही संबंध नाही. हा माझा निर्णय आहे. वडील काही क्षण शांत राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले, ठीक आहे, तुला लोन घ्यायचं असेल, कर्जात जायचं असेल तर तुझ्या मर्जीने कर, पण आपल्या घरात कर्ज घेणं मान्य नाही. अथर्व चकित झाला. म्हणजे? काका थेट म्हणाले, म्हणजे
जर तुला लोन घ्यायचं असेल तर तू या घरात राहू शकत नाहीस. कर्ज घेऊन इथे राहायचं नाही, तुला बाहेर जावं लागेल. हॉलमध्ये शांतता पसरली. जान्हवीचा श्वास अडकला. अथर्व काही क्षण स्तब्ध. बाबा, तुम्ही मला घर सोडायला सांगताय? वडील नजर चुकवत म्हणाले, आम्ही तुला थांबवत नाही, पण आमच्या नियमांवर राहायचं असेल तर कर्ज नाही, नाहीतर वेगळं राहा. अथर्वच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. मी फक्त भविष्यासाठी विचार करतोय. काका कटू आवाजात म्हणाले, भविष्याची भीती दाखवून घराची परंपरा मोडायची नाही. अथर्व उठला. जेवण तसंच राहिलं. तो शांतपणे खोलीत गेला. जान्हवी त्याच्या मागे गेली. तो खिडकीत उभा होता. मी इतका चुकीचा आहे का? त्याने हळूच विचारलं. नाही, ती म्हणाली, मी घरासाठीच विचार करतोय. पण आज पहिल्यांदाच मला वाटलं, हे घर खरंच माझं आहे का? त्याच्या आवाजात तुटलेपण होतं. वेदना स्पष्ट दिसत होत्या. सासूबाई त्याला समजवण्यासाठी आल्या, पण अथर्व म्हणाला, आई, बिझनेसमुळे जास्त पैसे घरात येतील. सासूबाई रागात म्हणाल्या, म्हणजे तू ऐकणार नाहीस? घराची शिस्त मान्य नसेल तर तुमचं इथे राहणं कठीण आहे. त्या क्षणी जान्हवीला जाणवलं, इतकी वर्ष जपलेलं गुपित आता उघड करण्याची वेळ जवळ आली आहे. त्या रात्री त्याच्या खोलीत शांतता होती. अथर्व खिडकीत उभा राहून बाहेर पाहत होता. मी इतका चुकीचा आहे का? तो हळूच म्हणाला. जान्हवी त्याच्या जवळ गेली. तू चुकीचा नाहीस. मग आज असं का बोललं त्यांनी? त्याच्या आवाजात वेदना होती. ती काही क्षण गप्प राहिली. तिच्याजवळ अजूनही ती फाईल होती, कपाटात ठेवलेली. तिने मनात विचार केला, आज सांगू की अजून थांबू? अथर्वने तिच्याकडे पाहिलं. कधी कधी वाटतं, हे घर खरंच आपलं आहे का? ते वाक्य ऐकून जान्हवीचं हृदय जोरात धडधडलं. हीच ती वेळ आहे का? ती कपाटाजवळ गेली. हात फाईलकडे गेला, पण तिने परत हात मागे घेतला. आज नाही, आत्ताच नाही. कारण तिला त्याचा राग नको होता, त्याचा गैरसमज नको होता. त्या रात्री जान्हवीला झोप आली नाही. तिच्या मनात दोन आवाज होते. एक म्हणत होता, सांगून टाक, सत्य लपवू नकोस. दुसरा म्हणत होता, योग्य क्षण येऊ दे. हे फक्त तुझं स्वप्न नाही, तुमचं सुरक्षित भविष्य आहे. ती उठून बाल्कनीत गेली. चंद्रप्रकाशात तिने स्वतःला विचारलं, मी चुकीचं करते आहे का? पण लगेच तिच्या मनात आईचा चेहरा उभा राहिला. आईने आयुष्यभर सहन केलं, कारण तिच्याकडे पर्याय नव्हता. जान्हवीकडे पर्याय होता, आणि तो पर्याय तिने शांतपणे उभा केला होता. त्या रात्री घरात शांतता होती, पण ती शांतता वादळापूर्वीच्या शांततेसारखी होती. वडिलांनी, काकांनी उच्चारलेले शब्द अजूनही हवेत तरंगत होते. कर्ज, लोन घ्यायचं असेल तर घरातून निघून जा. अथर्व बेडच्या कडेला बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर अपमान, वेदना आणि असहाय्यता एकत्र दिसत होती. जान्हवी त्याच्याकडे पाहत होती. तिच्या मनात एकच विचार घोळत होता, आज नाही सांगितलं तर कधीच सांगू शकणार नाही. जान्हवी, अथर्व हळू आवाजात म्हणाला, मी इतका वाईट आहे का की माझ्याच घरात मला परकं वाटावं? तिने त्याच्याजवळ बसत त्याचा हात हातात घेतला. तू वाईट नाहीस. मग आज त्यांनी असं का बोललं? त्याचा आवाज कापरा झाला. मी इथे वाढलो, हे माझं घर आहे असं वाटायचं, पण आज. तो वाक्य पूर्ण करू शकला नाही. जान्हवीच्या डोळ्यासमोर तिच्या बालपणीचं चित्र पुन्हा उभं राहिलं. आई तशीच उभी, वडिलांचे शब्द तसेच धारदार. इतिहास पुन्हा घडतोय का? ती हळूहळू उठली. कपाट उघडलं. वरच्या शेल्फवर ठेवलेली तपकिरी फाईल हातात घेतली. तिचे हात थरथरत होते. ती परत त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. अथर्व, मला काही सांगायचं आहे. तो तिच्याकडे पाहत राहिला. तिने फाईल त्याच्या हातात दिली. हे बघ,
तो गोंधळला. हे काय आहे? उघड. अथर्वने फाईल उघडली. पहिल्या पानावर फ्लॅटचा करार होता. खाली नाव जान्हवी अथर्व देशमुख. त्याने पुन्हा वर पाहिलं. हा फ्लॅट. ती मान हलवते. आपला आहे. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तू फ्लॅट घेतलास? कधी? मला सांगितलं का नाहीस? त्याच्या आवाजात धक्का आणि राग दोन्ही होते. 3 वर्षापूर्वी, ती शांतपणे म्हणाली. 3 वर्षापूर्वी? तो चकित झाला. म्हणजे तू इतके दिवस माझ्यापासून लपवलंस, माझ्यासोबत खोटं वागलीस? त्याच्या शब्दांनी तिच्या छातीत कळ उठली. मी लपवलं नाही. मी योग्य वेळेची वाट पाहत होते. योग्य वेळ. तो उठून उभा राहिला. आज घरात वाद झाला म्हणून म्हणजे तू आधीपासूनच ठरवलं होतंस की इथून निघायचं? नाही, ती जोरात म्हणाली. मी कधीच घर तोडायचा विचार केला नाही. मग का केलंस हे? त्याच्या डोळ्यात वेदना होती. ती काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, मी लहान होते तेव्हा माझ्या वडिलांनी आईला वारंवार सांगितलं होतं, तुझं घर नाही हे, तुझ्या घरी निघून जा. अथर्व स्तब्ध झाला. ती पुढे म्हणाली, आई आयुष्यभर सहन करत राहिली कारण तिच्याकडे पर्याय नव्हता. तिचं स्वतःचं काहीच नव्हतं. मी त्या दिवशी ठरवलं माझं स्वतःचं घर असेल. तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. मी तुझ्यावर विश्वास नाही म्हणून नाही केलं, तर मला आयुष्यावर पूर्ण विश्वास नाही म्हणून केलं. जर कधी असा दिवस आला तर आपण कुणाच्या शब्दावर अवलंबून राहू नये म्हणून. अथर्वच्या मनात अनेक विचार धावू लागले. त्याला आठवलं, ती शॉपिंग कमी करायची, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवायची, बँक स्टेटमेंटबद्दल विचारलं तेव्हा सहज उत्तर द्यायची. हे सगळं त्याने कधी गंभीरपणे घेतलं नव्हतं. तो हळू आवाजात म्हणाला, तू मला का सांगितलं नाहीस? मी समजलो असतो कदाचित. ती हलकं हसली. मलाही भीती होती की तू गैरसमज करशील, म्हणशील माझ्यावर विश्वास नाही. मला तुझं मन दुखवायचं नव्हतं म्हणून मी सांगितलं नाही. पण आता तुला बिझनेस सुरू करायचा आहे आणि घरातले लोन घेण्यास तयार नाहीत. घरातून जा म्हणत आहेत. म्हणून तुला मदत करण्यासाठी मी तुला सांगत आहे. जर तू तयार असशील आणि तुला खरंच बिझनेस करायचा असेल तर मी तुझ्यासोबत आहे. आपण दोघे मिळून करू शकतो. काही क्षण दोघेही गप्प. मग अथर्वने फाईल बंद केली. तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. आज त्यांनी निघून जा म्हटलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं, पण तू शांत होतीस कारण तुझ्याकडे उत्तर होतं. ती मान खाली घालून उभी राहिली. तो हळूच म्हणाला, तू खोटं बोललीस, पण ते खोटं माझ्या विरोधात नव्हतं. ते आपल्या भविष्यासाठी होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी वातावरण ताणलेलं होतं. अथर्वने शांतपणे सगळ्यांना सांगितलं, आम्ही काही दिवसासाठी बाहेर राहणार आहोत कारण मला बिझनेस करायचा आहे. मला माझं भविष्य सुधरवायचं आहे आणि त्यासाठी मला थोडंसं कर्ज घ्यावं लागेल. जेव्हा माझा बिझनेस सक्सेसफुल होईल आणि कर्ज सगळं फेडलं जाईल तेव्हा मी या घरात परत येईन. कोणी फार प्रश्न विचारले नाहीत. दुपारी ते दोघं त्या छोट्या 1 BHK फ्लॅटमध्ये निघाले. लिफ्टमध्ये उभे असताना जान्हवीच्या मनात हजारो विचार होते. दरवाजा उघडला. कोऱ्या भिंती, रिकामं हॉल, खिडकीतून येणारा प्रकाश. तिने आत पाऊल टाकलं. तिला पहिल्यांदा आपलं असं काही जाणवलं. अथर्व तिच्या बाजूला उभा राहिला. हेच आहे आपलं घर? ती हलकं हसली. हो, घरात अजून काहीच नाही, पण घर आपलं आहे. तो भिंतीला टेकला. मला राग आला होता काल, पण आता वाटतं तू योग्य केलंस. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. खरंच? हो, कारण आज मला समजलं जास्त मौज मजा करून काही उपयोग नाही. आयुष्यात सुरक्षितता असायला हवी आणि तू ती दिलीस. तो तिच्या जवळ येतो. पण एक गोष्ट वचन दे. काय? पुढच्या वेळी असं काही मोठं करायचं असेल तर आपण दोघं मिळून करू.
खोटं नको, गुपित नको. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वचन. त्या रात्री त्यांनी जमिनीवरच चटई टाकून झोप घेतली. फर्निचर नव्हतं, सोयी नव्हत्या, पण मनात शांतता होती. जान्हवीने डोळे मिटले. तिला आई आठवली. आई, आज मी माझ्यासाठी घर उभं केलं. तिच्या मनातली वर्षानुवर्षाची भीती हळूहळू विरघळू लागली. झोपायच्या आधी अथर्व म्हणाला, जान्हवी, आज मला कळलं, कधी कधी बायकोचं खोटं सुरक्षितता देतं, पण त्या खोट्यामागची वेदना समजून घ्यायला वेळ लागतो. ती हलकं हसली. आणि आता हे घर आपण दोघं मिळून सजवू. फक्त भिंती नाही, विश्वासही. त्या छोट्या 1 BHK मध्ये त्या रात्री एक नवीन अध्याय सुरू झाला. त्यांनी त्यांचा बिझनेस सुरू केला. कधी फायदा, कधी तोटा होत होता, पण ते दोघेही शिकत होते. ते घर मोठं नव्हतं, पण त्यांच्या भिंतीमध्ये स्वाभिमान, विश्वास आणि प्रेमाची पायाभरणी होती. आणि जान्हवीच्या मनात एक शांत समाधान होतं. कुणीही आता मला निघून जा म्हणू शकणार नाही. कथेचा अंतिम संदेश. स्त्रीचं खोटं नेहमीच फसवणूक नसतं. कधीकधी ते तिच्या जखमांचं कवच असतं आणि स्वाभिमानाचं छप्पर शांतपणे उभं राहतं जेव्हा ती स्वतःवर विश्वास ठेवते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.